श्री स्वामी समर्थ. ज्यांना दुर्गा सप्तशतीचे पाठ करणे शक्य नाही अशा महिलांनी, स्त्री किंवा पुरुषांनी हे स्तोत्र म्हणणे गरजेचे आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. नवरोत्सव म्हणजे साक्षात शक्ती देवीचे उत्सव. देवीच्या विविध श्लोक मंत्र पाठ यामध्ये श्री दुर्गा सप्तशती विशेष महत्त्वाचे मानले गेले आहे. अनेक भाविक नवरात्रीत प्रत्येक दिवशी दुर्गा सप्तशती पठण करतात. नवरात्रात दुर्गा सप्तशती पठण करणे विशेष शुभ पुण्य फलदायक मानले गेले आहे. दुर्गा सप्तशती मानण्यासाठी किमान 3 तास लागतात. मात्र धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनात इच्छा असूनही संपूर्ण दुर्गा सप्तशतीचे पठण करणे शक्य होत नाही, तेव्हा काळजी करू नये. यावर एक सोपा उपाय सांगितलेला आहे, जेणेकरून संपूर्ण दुर्गा सप्तशती पठणाचे पुण्य लाभू शकते. नेमके काय करावे जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. दुर्गा सप्तशती देवीचे चरित्र वर्णन करणारा ग्रंथ आहे. या ग्रंथात 13 अध्याय असून तो 3 भागात विभागण्यात आला आहे. दुर्गा सप्तशतीमधील प्रत्येक अध्यायात भगवती देवीचा महिमा, महती, महात्म्य आणि देवीच्या स्वरूपाविषयी वर्णन करण्यात आले आहे. दुर्गा सप्तशतीच्या पहिल्या भागात मधुकर बोधकथा, मध्यक्रमात महिषासूर सुरसंहार आणि उत्तरार्ध शुभ निशुभ वर, तसेच देवीकडून सुरत आणि वैश्य यांना देण्यात आलेल्या वरदानविषयी विस्तृत माहिती देण्यात आली आहे. दुर्गा सप्तशतीचे पुण्य कसे मिळेल? आजच्या काळातील धावपळ आणि धकाधकीच्या जीवनात संपूर्ण दुर्गा सप्तशतीचे पठण करणे शक्य होत नाही. मात्र यावर एक सोपा उपाय असून कमी वेळामध्ये दुर्गा सप्तशतीचे पूर्ण पुण्य मिळू शकते. सर्वप्रथम दुर्गा कवच कीलक स्तोत्र, अर्गला स्तोत्र म्हणावे. यानंतर कुंजिका स्तोत्राचे पठण करावे. असे केल्याने संपूर्ण दुर्गा सप्तशती म्हटल्याचे पुण्य प्राप्त होऊ शकते, असे सांगितले जाते. एका पौराणिक कथेनुसार महादेव शिवशंकरांनी पार्वती देवीला या उपायाबाबत सांगितल्याचे म्हटले आहे. पुराणातील एका कथेनुसार महादेव शिवशंकराने माता पार्वती यांच्यातील एका संवादादरम्यान शिवाने पार्वती देवीला दुर्गा सप्तशती पाठाचे संपूर्ण पुण्य कसे मिळवावे याबाबत सांगितले. कुंजिका स्तोत्र पठण केल्यास दुर्गा सप्तशतीचे पुण्य प्राप्त होऊ शकते. मात्र कुंजिका स्तोत्राच्या सिद्ध मंत्राचा वापर कधीही कोणाचे अहित करण्यासाठी, अन्यथा त्या व्यक्तीचे नुकसान होते. कुंजिक स्तोत्रासह कवच कीलक व अर्गला स्तोत्र म्हणावे, मात्र नेमून दिलेल्या क्रमानेच पठण व्हावे असे सांगितले जाते.